मित्र हो, तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का? वन हू हेट्स मॅनकाइंड, वन हू थिंक्स ओनली ऑफ हिमसेल्फ, वन हू बिलीव्स इन पीस, वन हू हेल्प्स द पुअर. हे सर्व प्रश्न टी टेट MPSC अँड अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पीपल अँड पर्सनॅलिटीवरील 35 इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूट्स शिकणार आहोत आणि हे आपण रूट्स, ट्रिक्स आणि टेस्टच्या मदतीने करणार आहोत. म्हणून मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जी ग्रँड टेस्ट आहे तिच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे अवश्य पहा. चला आता या शब्दांचे अर्थ माहीत करून घेऊयात. मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण भिडवे. मित्र हो, सर्वप्रथम आपण पीपल अँड पर्सनॅलिटीवरील हेट या विषयावरील शब्द पाहणार आहोत. पहा, मिसो म्हणजे हेट किंवा द्वेष करणे, लोगोस म्हणजे नॉलेज, गायनी म्हणजे वुमन स्त्री, अँथ्रोपोज म्हणजे ह्युमन बीइंग किंवा मॅन. पाहता या रूट्सच्या मदतीने तयार झालेले शब्द आपण पाहत आहोत. मिसोलॉजिस्ट, पहा मिसो म्हणजे हेट आणि लोगोस म्हणजे काय, नॉलेज. जो नॉलेजचा द्वेष करतो त्याला मिसोलॉजिस्ट म्हणतात. वन हू हेट्स नॉलेज, ज्ञानद्वेषी. मिसोगायनिस्ट, पहा मिसो म्हणजे हेट आणि गायनी म्हणजे वुमन. वन हू हेट्स वुमन, स्त्री द्वेषी, याला मिसोगायनिस्ट आपण म्हणतो. मिसअँथ्रोप, पहा आता मिस आणि अँथ्रोपोस म्हणजे ह्युमन बीइंग, म्हणजे ह्युमन बीइंगचा द्वेष करणारा. वन हू हेट्स मॅनकाइंड, मानवद्वेषी, याला आपण मिसअँथ्रोप म्हणतो. हे सर्वच्या सर्व प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. चला आता आपण पीपल अँड पर्सनॅलिटीवरील लव अँड इंटरेस्ट या विषयावरील शब्द पाहूयात. पहा, फिल म्हणजे लव, प्रेम, आणि अँथ्रोपोस म्हणजे ह्युमन बीइंग किंवा मॅन. याच्या मदतीने तयार झालेले शब्द पहा, फिल अँथ्रोपिस्ट. पहा, फिल म्हणजे लव आणि अँथ्रोपोस म्हणजे आपण मागील स्लाइडमध्ये देखील पाहिलेलं आहे. अँथ्रोपोस म्हणजे ह्युमन बीइंग किंवा मॅनकाइंड. अँथ्रोपिस्ट IST लागल्यानंतर ही व्यक्ती तयार होते, हे लक्षात ठेवा. मग फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय, वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी, परोपकारी, गरजू लोकांना मदत करणाऱ्याला आपण म्हणतो फिलॅन्थ्रोपिस्ट. आणि फिलॅटेलिस्ट म्हणजे वन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज पोस्टेज स्टॅम्प. फिलॅटेलिस्ट म्हणजे पोस्टेज स्टॅम्प्स कलेक्ट करणारा आणि त्याची स्टडी करणारा, टपाल तिकिटांचा संग्रह करणारा, असा त्याचा अर्थ आहे. चला मित्रो, आता या फिलने सुरू होणारा आणखी एक शब्द आपण पाहणार आहोत. पहा, फिलँडरर, वन हू रन्स अबाउट आफ्टर विमेन, बायकांना भुलविणारा किंवा स्त्री लंपट. आता मित्रो, या ठिकाणी फिल शब्द जरी दिसत असला तरी याचा आणि फिल म्हणजे प्रेम याचा काही संबंध नाही. खरं पाहिलं तर फिलँडर नावाच्या व्यक्तीपासून हा शब्द तयार झालेला आहे. वन हू रन्स आफ्टर विमेन, बायकांना भुलविणारा किंवा स्त्री लंपट. मित्रो, आता तुम्ही ज्या रूट्सची स्टडी केलेली आहे त्या रूट्सच्या मदतीने तुमच्यासाठी एक क्विक टेस्ट आहे. पहा, यामध्ये फिलॉसॉफी असा शब्द आहे. फिल म्हणजे प्रेम, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि या ठिकाणी सोफिया हा रूट वर्ड दिलेला आहे. सोफिया म्हणजे विजडम किंवा नॉलेज. तर या दोन्हींपासून कोणता अर्थ तयार होतो हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि लव अँड इंटरेस्ट या हेडिंग खाली आपण जे शब्द शिकत आहोत याच्या शेवटी तुम्हाला फिलॉसॉफीचा अर्थ कळणार आहे. चला आता लव अँड इंटरेस्टचे राहिलेले शब्द आपण समजून घेऊया. पहा, अल्ट्रुइस्ट असा शब्द इथं आहे. मित्रो, हा शब्द अल्टर या शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ काय आहे, वन हू थिंक्स अबाउट केअरिंग अँड हेल्पिंग अदर्स, जो दुसऱ्यांना मदत करण्याचा, काळजी घेण्याचा विचार करतो त्याला अल्ट्रुइस्ट म्हणतात. हा शब्द अल्टर म्हणजे ऑदर पासून तयार झालेला आहे. याचा अर्थ काय, दुसऱ्याच्या कल्याणाची चिंता वाहणारा. आता पहा, समॅरिटन, वन हू कम्स टू द एड ऑफ द नीडी, दुसऱ्यांची मदत करणारा. तर मित्रो, समॅरिटन हा शब्द समारिया या देशापासून आलेला आहे. त्या ठिकाणी एक गुड समॅरिटन, गुड व्यक्ती असते, तर त्या व्यक्तीच्या नावापासून समॅरिटन
म्हणजे वन हू कम्स टू द एड ऑफ द नीडी, दुसऱ्यांची मदत करणारा हा शब्द तयार झालेला आहे. पुढील शब्द पहा, कंपॅशनेट. कंपॅशनेट हा शब्द कम आणि पॅशन या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ पहा, फिलिंग ऑर शोईंग सिम्पथी फॉर पीपल हू आर सफरिंग. जे लोक दुःखात आहेत त्यांच्या दुःखामध्ये सामील होणे, त्यांच्यासाठी सहानुभूती बाळगणे, दयाळू, कणवाळू असं याला आपण म्हणतो. तर हा शब्द कम आणि पॅशन, पॅशन म्हणजे सफरिंग, यापासून तयार झालेला आहे. फेमिनिस्ट मित्रो, हा शब्द फेमिना या रूट वर्डपासून तयार झालेला आहे आणि फेमिनाचा अर्थ काय आहे? वुमन. इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ विमेन, स्त्रीवादी याला आपण म्हणतो. म्हणजे जो स्त्रियांची बाजू घेतो, स्त्रियांच्या कल्याणाचा विचार करतो, त्याला फेमिनिस्ट म्हणतात. फेमिनापासून कोणकोणते शब्द आलेले आहेत? फेमिनापासून फिमेल म्हणजे स्त्री, फेमिनिन, फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंगी, आणि फेमिनिस्ट अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत. मित्रो, आता मागे तुम्हाला दिलेल्या क्विक टेस्टचं उत्तर अगोदर आपण पाहूयात. फिलॉसॉफीचा अर्थ काय? स्टडी ऑफ युनिवर्स, ह्युमन लाईफ एक्सेट्रा, त्याला आपण म्हणतो तत्वज्ञान. म्हणजे जेव्हा एखाद्याला ज्ञानाचं प्रेम असतं, म्हणजे खूप ज्ञान मिळवावं वाटतं, त्यालाच आपण तत्वज्ञान म्हणतो, त्यालाच फिलॉसॉफी म्हणतात. कारण सोफिया म्हणजे विजडम, नॉलेज. फिल आणि सोफियापासून हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये व्यक्ती फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करत असते. चला पुढील शब्द पाहूयात. अफिशिओनाडो म्हणजे काय? वन हू इज कीनली इंटरेस्टेड इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर थिंग अँड नोज अ लॉट अबाउट इट. एखादी व्यक्ती खूपच एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असेल, त्याला खूपच तिची आवड असेल आणि तेच करत असेल, त्या एरियामधलं सगळं ज्ञान मिळवत असेल, तर तिला आपण अफिशिओनाडो म्हणतो. एखाद्या गोष्टीचे वेड असलेला जाणकार. वेड असल्यामुळे या व्यक्तीला या एरियामधील ज्ञान देखील असतं. लक्षात ठेवा, ज्ञान आणि वेड या दोन गोष्टी यामध्ये आहेत. अफिशिओनाडो हा तेच काम करतो, दुसरं करतच नाही. त्यानंतरचे शब्द आहे इस्थीट. मित्रो, याचं स्पेलिंग एने जरी सुरू होत असलं तरी याचा उच्चार मात्र ईने होतो. इस्थीट, वन हू लव्ज अँड हॅज नॉलेज ऑफ आर्ट अँड ब्युटी. आर्ट अँड ब्युटी, सौंदर्य याचं ज्ञान असलेला. इस्थीट पासून इस्थेटिक आणि इस्थेटिक्स अशा प्रकारचे शब्द तयार होतात. इस्थेटिक्स म्हणजे सौंदर्य शास्त्र आणि इस्थेटिक म्हणजे सौंदर्य विषयक, कला सौंदर्याचा उपासक असं आपण इस्थेटला म्हणतो. आता मित्रो, ॲमॅटर म्हणजे वन हू डज समथिंग बिकॉज ही लव्ज इट रादर दॅन फॉर मनी. हौसी, कलाप्रेमी. ॲमॅटरच्या विरुद्ध शब्द आहे प्रोफेशनल. एखादा फोटोग्राफर असेल, तो लग्नामध्ये सुपारी घेऊन फोटो काढत असेल तर त्याला म्हणतात प्रोफेशनल. आणि एखादा घरचाच कोणी नातेवाईक हे फोटो काढत असेल तर त्याला म्हणतात ॲमॅटर. ॲमॅटर हा केवळ त्या गोष्टीची आवड असल्यामुळे ते काम करत असतो. आणि हा शब्द ॲमर या शब्दापासून तयार झालेला आहे. ॲमर म्हणजे टू लव्ह आणि यापासून ॲमरस, ॲमिएबल असे शब्द तयार होतात. मित्रो, इथपर्यंतचे शब्द तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला पटकन एक लाईक करा. चला पुढील शब्द पाहूयात. रॅशनॅलिस्ट. मित्रो, रॅशनॅलिस्ट हा शब्द रिझन म्हणजे तर्क पासून तयार झालेला आहे. अ पर्सन हू रिलाइज ऑन रिझन, अशी व्यक्ती जी तर्कावर अवलंबून असते, त्यालाच म्हणतात बुद्धी प्रामाण्यवादी. आता अथेइस्ट. मित्रो, थिइस्ट आणि अथेइस्ट हे शब्द तुम्ही अगोदर देखील पाहिलेले आहेत. थिओ म्हणजे गॉड आणि थिइस्ट म्हणजे जो ईश्वराला मानतो, ईश्वराची पूजा करतो. आणि अथेइस्ट त्याच्या विरुद्ध आहे, जो ईश्वराला मानत नाही, जो म्हणतो ईश्वरच नाही. तर अथेइस्ट म्हणजे काय? तर गॉड डज नॉट एक्झिस्ट असे समजणाराला आपण अथेइस्ट म्हणतो, म्हणजेच नास्तिक. तर स्केप्टिक म्हणजे वन हू इज ऑलवेज डाऊटिंग, शंकाखोर जर एखादी व्यक्ती असेल तर तिला आपण म्हणतो स्केप्टिक. आणि सायनिक. मित्रो, सायनिक विषयीची अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सायनिक हा शब्द ओरिजिनली कायनिकोज या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि कायनिकोज म्हणजे डॉग लाईक. हे जे लोक होते पूर्वी साधू, हे एकटेच राहत असत आणि हे परफेक्शनिस्ट होते. थोडीही चूक यांना सहन होत नव्हती आणि म्हणून अशा प्रकारे दुसरे लोक त्यांना डॉग लाईक म्हणत असत. कायनिकोज. वन हू मॉक्स ॲट एनिथिंग पीपल डू, जे काही लोक करतात ते स्वार्थासाठी करतात अशी धारणा या कायनिकोज किंवा या सायनिक्सची असते.
ज्याला केवळ दोषच दिसतात अशी व्यक्ती. मित्रो, ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट हे शब्द आपण अगोदरच पाहिलेले आहेत. ऑप्टिमस पासून ऑप्टिमिस्ट तयार होतो आणि पेसिमस पासून पेसिमिस्ट तयार होतो. ऑप्टिमस म्हणजे बेस्ट आणि पेसिमस म्हणजे वर्स्ट. तर ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ थिंग्स. ज्याला केवळ बेस्ट दिसतं, ज्याला वाटतं चांगलंच होणार आहे, अशा व्यक्तीला ऑप्टिमिस्ट आशावादी म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला वाटतं केवळ वाईटच होणार आहे, वन हू लुक्स ओनली डार्क साईड ऑफ थिंग्स, तर अशा व्यक्तीला पेसिमिस्ट किंवा निराशावादी म्हणतात. कॉन्झर्वेटिव्ह हा शब्द देखील कॉन्झर्व म्हणजे जतन करणे, टू प्रोटेक्ट पासून तयार झालेला आहे. आणि त्याचा अर्थ पहा अगोदर, ॲवर्स टू चेंज, पुराणमतवादी. कॉन्झर्वेटिव्ह ना काय वाटतं? ट्रॅडिशन, जी आपली संस्कृती आहे ती बदलू नये, तिचं जतन करण्यात यावं, आणि म्हणून त्यांना पुराणमतवादी म्हणण्यात येतं. त्यांना संस्कृती बदलू नये असं वाटतं. पेसिफिस्ट हा शब्द देखील पीस पासून तयार झालेला आहे. PEACE. पीस म्हणजे शांतता आणि पेसिफिस्ट म्हणजे वन हू बिलीव्ज इन पीस अँड दॅट वॉर अँड फाईट आर ऑलवेज रॉंग. या व्यक्तीला काय वाटतं? शांतता असावी, युद्ध भांडणे असू नयेत, अशा प्रकारच्या व्यक्तीला पेसिफिस्ट म्हणतात. मित्रो, एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, टिक किंवा इस्ट या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो? अशा प्रकारची व्यक्ती, विशिष्ट प्रकारची धारणा किंवा विशिष्ट प्रकारचा कल असलेल्या व्यक्तीला टिक किंवा इस्ट असं म्हणतात. म्हणून पॅसिफिस्ट म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती जिला वाटतं शांतता राहावी, शांततावादी असं आपण या व्यक्तीला म्हणतो. फनेटिक व्यक्ती आहे, अ पर्सन हू होल्ड्स एक्स्ट्रीम ओपिनियन्स अबाउट रिलिजन. फनेटिक व्यक्ती काय करते? टोकाची भूमिका घेते. त्याला जे आवडतं, विशेष करून धर्म याविषयी टोकाची भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला फनेटिक म्हणजे कडवा, हटवादी, धर्मवेडा असं म्हणतात. हेरेटिक ही व्यक्ती धर्माच्या विरुद्ध आहे, वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन. या व्यक्तीला आपण म्हणतो हेरेटिक, पाखंडी असं या व्यक्तीला म्हणण्यात येतं. आणि न्यूट्रल म्हणजे नॉट सपोर्टिंग आयदर ऑफ द साइड्स इन अ डिस्प्यूट. तटस्थ, न्यूट्रल व्यक्ती ही तटस्थ असते, कुणाचीच बाजू घेत नाही. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण ग्रँड टेस्ट पुढे येणार आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न पहा परीक्षांमधून घेण्यात आलेले आहेत. TET परीक्षा असेल, MPSCच्या परीक्षा असतील, प्रत्येक शब्द परीक्षेमधून घेण्यात आलेला आहे. आणि ज्या शब्दांच्या समोर वर्ष दिलेले नाहीत, हे शब्द ऑप्शनमध्ये आलेले आहेत, लक्षात ठेवा. आता हे जे काही आपण शिकलो त्यावर एक ग्रँड टेस्ट तुमच्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेले आहे. पहा, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. खालीलपैकी कोणता वन वर्ड सबस्टिट्यूट जोडी मॅच होत नाही? वर्णन आणि त्याचा अर्थ मॅच होऊ नये. वन हू हेट्स मॅनकाइंड, मिसअँथ्रोप, मानवाचा द्वेष करणारा, त्याला मिसअँथ्रोप आपण म्हणतो का? होय म्हणतो. म्हणजे ही जोडी आपल्याला घ्यायची नाही. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी, गरजू लोकांना मदत करणाराला फिलॅन्थ्रपिस्ट म्हणतात का? बरोबर आहे, परोपकारी, कनवाळू वगैरे आपण त्यांना म्हणतो. वन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज स्टॅम्प्स, पा स्टॅम्पचं कलेक्शन करणाराला आपण फिलॅटेलिस्ट म्हणतो का? आपण त्याला फिलॅटेलिस्ट म्हणतो. आता एकच जोडी राहिली, वन हू हेट्स विमेन, विमेनचा द्वेष करणारा आपण फिलँडरर म्हणतो का? तर नाही. तर विमेनचा द्वेष करणारा आपण काय म्हणतो? मिसोगायनिस्ट. आणि फिलँडरर कोण आहे? फिलँडरर तुम्हाला सांगितलं का, फिलँडर नावाच्या व्यक्तीपासून हा शब्द तयार झालेला आहे, जो स्त्रियांच्या मागे लागतो. स्त्री लंपट ज्याला म्हणतात, फिलँडरर म्हणजे स्त्री लंपट. म्हणजे ही जोडी मॅच होत नाही. या ठिकाणी मिसोगायनिस्ट असायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं उत्तर आहे हे, वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ थिंग्स. पा, ऑप्टिमिस्ट, अल्ट्रुइस्ट, पेसिमिस्ट, अथेइस्ट. आता हे सगळे शब्द तुम्ही पाहिलेले आहेत. तर ज्याला सगळं चांगलंच आहे असं दिसतं त्याला आपण काय म्हणतो? सांगा बरं पटकन, 3 सेकंदामध्ये याचं उत्तर लिहा. चला आता उत्तर सांगतो मी. त्याला आपण ऑप्टिमिस्ट म्हणतो, आशावादी. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. अल्ट्रुइस्ट म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारा, दुसऱ्याचाच जास्त विचार करणारा. आणि अथेइस्ट म्हणजे ईश्वर नाही असं समजणारा किंवा ईश्वराला न भजणारा. आता पुढील प्रश्न पहा, अ फिलॅन्थ्रपिस्ट इज. फिलॅन्थ्रपिस्ट
कोण असतो? पुन्हा एकदा ऑप्शन वाचा आणि 5 सेकंदामध्ये याचं उत्तर द्या. चला आता याचं उत्तर आपण पाहूया. फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे अ लवर ऑफ ह्युमॅनिटी, हे आहे का? पाहू आपण आहे की नाही. वन हू हेट्स विमेन, हे आहे का? पाहूया. अ हेटर ऑफ मॅनकाइंड, अ मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स. तर फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे काय? अ लवर ऑफ ह्युमॅनिटी, मानवावर प्रेम करणारा, परोपकारी वगैरे त्याचा अर्थ आहे. मग वन हू हेट्स विमेनचं काय होतं? नेमकंच पाहिलेलं आहे आपण. वन हू हेट्स विमेन याला काय म्हणतो आपण? मिसोगायनिस्ट. अ हेटर ऑफ मॅनकाइंड, मानवाचा द्वेष करणारा, याला आपण काय म्हणतो? मिसअँथ्रोप. मिसो म्हणजे हेट करणारा आणि अँथ्रोपोज म्हणजे ह्युमन बिईंग किंवा माणूस. मिसअँथ्रोप म्हणजे हेटर ऑफ मॅनकाइंड. मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स, आपण हे आतापर्यंत पाहिलं नाही, याला आपण काय म्हणतो? इसेंट्रिक. चला मित्रो आता पुढील शब्द पाहूया. या ठिकाणी कॅरेक्टर अँड पर्सनल नेचरवर शब्द आपण घेतलेले आहेत. इगोइस्ट. पहा मित्रो, इगो म्हणजे आय सेल्फ. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, जास्त मी करू नकोस, म्हणजे मीच मोठा, माझं असं, माझ्यापेक्षा सगळे शुल्लक, असं समजणाऱ्याला आपण इगोइस्ट म्हणतो. वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, स्वार्थी आणि अहंकारी, हे दोन्ही अर्थ आहेत याचे. स्वार्थी वेगळा, अहंकारी वेगळा, स्वतःचाच विचार करणारा. तर मित्र हो, इगोटिझम असा शब्द सुद्धा आहे. इगोटिझम म्हणजे काय? स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ, आत्मस्तुती प्रियता, जो स्वतःविषयीच बोलतो. इगोइस्ट असा एक शब्द आहे आणि इगोटिस्ट असा एक शब्द आहे. इगोटिस्ट म्हणजे जो स्वतःविषयीच बोलत राहतो, त्यापासूनच इगोटिझम असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे सतत स्वतःविषयीच बोलत राहणे, बढाई मारणे, आत्मस्तुती प्रियता असं त्याला म्हटलेलं आहे. स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ. आता पहा फॅस्टिडियस. फॅस्टिडियस म्हणजे वन हू इज केअरफुल अबाउट डिटेल्ड करेक्टनेस, लवकर खुश न होणारा, अति चोखंदळ. ही व्यक्ती काय करत असते? फॅस्टिडियस ही सतत जे त्याच्यासमोर येतंय त्याचं परीक्षण करत असते. तर अशा व्यक्तीला आपण अति चोखंदळ देखील म्हणतो, लवकर खुश न होणारा. इनकॉरिजिबल. पहा, कॉरिजिबल म्हणजे बदल ज्यामध्ये होईल असा, आणि इनकॉरिजिबल म्हणजे हे निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. इनकॉरिजिबल म्हणजे ज्याच्यामध्ये बदलच होऊ शकत नाही असा. वन हू कॅन नॉट बी करेक्टेड, जिला कोणीच बदलू शकत नाही अशी व्यक्ती, याला मराठीमध्ये कोडगा देखील म्हणतात. आता हेडनिस्ट, तो हा शब्द हेडन, HEDONE, हेडन या रूट पासून तयार झालेला आहे. हेडन म्हणजे प्लेजर, आणि हेडनिस्ट कसा असतो? अ पर्सन हू लिव्हज फॉर प्लेजर, विलासवादी, ज्याला फक्त मौज मजा, चंगळवाद आवडत असतो, अशा व्यक्तीला हेडनिस्ट म्हणतात. कनिंग म्हणजे वन हू इज एबल टू गेट व्हॉट ही वॉन्ट्स बाय क्लेव्हर किंवा डिसऑनेस्ट वे, लबाड, लुच्चा, कावेबाज, या व्यक्तीला कनिंग म्हणतात. कनिंग म्हणजे मुळामध्ये हुशार व्यक्ती, परंतु या ठिकाणी क्लेव्हर आणि डिसऑनेस्ट हे गुण या व्यक्तीमध्ये असतात. तो एखादी गोष्ट मिळवायची असेल तर दुसऱ्यांना फसून तो ती गोष्ट मिळवतोच, अशा व्यक्तीला आपण कनिंग म्हणतो. आता हिपोक्राईट. हिपोक्राईट म्हणजे वन हू प्रिटेंड्स टू हॅव मॉरल स्टँडर्ड्स दॅट दे डू नॉट ॲक्च्युअली हॅव, दांभिक किंवा ढोंगी. हिपोक्राईट म्हणजे ढोंगी, म्हणजे चांगुलपणाचा आव आणणारा, जे म्हणतो, ज्याला म्हणतो आपण. वन हू प्रिटेंड्स टू हॅव मॉरल स्टँडर्ड्स, फक्त आपण चांगले आहोत हे दाखवत होतो, पण मुळामध्ये आतून तसा नसतो, अशा व्यक्तीला आपण हिपोक्राईट, दांभिक, ढोंगी म्हणतो. इनकन्सिडरेट. आता इन पुन्हा निगेटिव्ह प्रिफिक्स आलेला आहे, आणि कन्सिडर म्हणजे टू थिंक, विचार करणे. अ पर्सन हू हॅज नो रिगार्ड फॉर अदर्स फिलिंग्स, दुसऱ्याच्या भावनाचा जो विचारच करत नाही, अशा व्यक्तीला इनकन्सिडरेट म्हणतात, दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करणारा. चला मित्रो, आता आपण राहिलेले आणखी काही शब्द पाहूया. पहा, ॲसेटिक म्हणजे वन हू लिव्हज अ सिम्पल लाईफ डिनोटिंग हिमसेल्फ टू मेडिटेशन अँड कंटेम्प्लेशन, तपस्वी, विरक्त. ॲसेटिक म्हणजे जो विरक्त जीवन जगतो, साधं जीवन जगतो, मेडिटेशन करत असो, चिंतन करत असतो, अशा व्यक्तीला तपस्वी किंवा ॲसेटिक म्हणतात. रिक्ल्यूज. रिक्लूज म्हणजे सुद्धा अशीच व्यक्ती, वन हू लिव्हज अलोन अँड लाईक्स टू अवॉइड अदर पीपल, दुसऱ्या लोकांमध्ये त्याला राहावंसं वाटत नाही, त्यालाच आपण म्हणतो रिक्लूज म्हणजे एकांतवासी.
एकट्यालाच राहावं वाटतं. लाईक्स टू अवॉइड अदर पीपल, दुसऱ्या पीपलला हा अवॉइड करतो. मित्रो, आता तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या या शब्दावर आणखी एक ग्रँड टेस्ट तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. पुन्हा एकदा मॅच न होणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. वन हू इज केअरफुल अबाउट डिटेल्ड करेक्टनेस, सगळं करेक्टच पाहिजे, अशा व्यक्तीला फॅस्टिडियस म्हणतात का? तर होय, ही जोडी बरोबर आहे. म्हणजेच हे आपलं उत्तर नाही. वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, स्वतःचाच विचार करणाऱ्याला आपण इगोइस्ट म्हणतो का? होय, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. वन हू मार्क्स ॲट एनिथिंग पीपल डू, लोकांनी काही केलं तर याची खिल्ली उडवतो का? सायनिक, बरोबर आहे. सायनिकला वाटतं लोक सगळे स्वार्थीचे, जे काही करायले ते स्वार्थासाठीच करतात, म्हणून हीच पण जोडी बरोबर आहे. वन हू कॅन नॉट बी करेक्टेड, ज्याला आपण बदलूच शकत नाही अशी व्यक्ती अनकरेक्टेबल म्हणतो का आपण त्याला? नाही, ही जोडी चुकीची आहे. म्हणजे हे आहे आपलं उत्तर. वन हू कॅन नॉट बी करेक्टेडला इनकरेक्टेबल म्हणतो का आपण? नाही, इनकॉरिजिबल असा शब्द आहे. वन हू कॅन नॉट बी करेक्टेडसाठी इनकॉरिजिबल. चला पुढचा प्रश्न पाहूया. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. आता अतिशय सोपा हा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही द्या 3 सेकंदामध्ये. चला, तुमचा वेळ सुरू होतोय. आता मी उत्तर देतोय आणि तुमचं उत्तर बरोबर आलं असेल तर यस लिहा, नाहीतर नो लिहा. पा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? रॅशनलिस्ट म्हणतो का? नाही, रॅशनलिस्ट म्हणजे बुद्धी प्रामाण्यवादी. फिलाटेलिस्ट म्हणतो का? हा कलेक्ट्स पोस्टेज स्टॅम्प्स. फिलांथ्रपिस्ट म्हणतो का? हा परोपकारी आहे, लव्ज ह्युमन बिईंग्स. अथिस्ट म्हणतो का? होय, आपण याला अथिस्ट म्हणतो. अथिस्ट म्हणजे निधर्मी किंवा नास्तिक. तर हे आहे आपलं उत्तर. तुमचं उत्तर बरोबर आलं का? वन हू लिव्ज फॉर प्लेजर इज कॉल्ड. पा, केवळ मोजमजेसाठी कोण जगतो? पुन्हा एकदा 3 सेकंदात उत्तर द्या. फनेटिक जगतो का? नाही, हा कडवा आहे. हॅपी गो राऊंड हा नेहमी आनंदी असणार आहे. हेडनिस्ट आहे का? होय, हे आहे आपलं उत्तर. हेडनिस्ट, वन हू लिव्ज फॉर प्लेजर, फक्त आनंदासाठी जगणारा. आणि मिसोगायनिस्ट म्हणजे काय? कॉमेंटमध्ये लिहा बरं. आता अनेक वेळी तुम्ही हा शब्द पाहिलेला आहे. मित्रो, या ठिकाणी आलेले सर्व शब्द आणि प्रश्न आपण या 3 पुस्तकांमधून घेतलेले आहेत. या 3ही पुस्तकांच्या आणि महत्त्वाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि TET इंग्लिश स्टडी नावाच्या प्लेलिस्टमध्ये TET आणि स्पर्धा परीक्षांसाठी दिलेले अनेक व्हिडिओ आहेत. त्यापैकी या ठिकाणी दिलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया पर्सन आणि पर्सनॅलिटीवरील पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.